ओपन कॅटेगरी असताना आता ओबीसी मध्ये का टाकण्यात आलं नाही असा सवाल करण्यात आलाय। याआधी देखील दोन्ही वेळेस सर्वसाधारण प्रवर्ग असताना ओबीसीत यंदा का टाकलं नाही, यावेळी ओबीसी आरक्षणामध्ये का टाकलं नाही असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। राज्यमंत्री मिसाळ यांनी उत्तर दिलेलं आहे की तुमच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील। ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोंधळ आता सध्या त्या ठिकाणी घातला जातोय। राज ठाकरेंना ओबीसी प्रवर्ग हा मुंबई महानगरपालिकेसाठी अपेक्षित होता, मात्र गोंधळानंतर पुन्हा एकदा सोडतीला सुरुवात करण्यात आलेली आहे। या गोंधळानंतर सोडतीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। ठाकरेंच्या नेत्यांकडून गोंधळ घातला जात होता आणि या गोंधळाच्या नंतर आता पुन्हा एकदा आरक्षण सोडतीला पुन्हा सुरुवात झालेली आहे। सवाल जो आहे तो किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलेला होता, त्याला माधुरी मिसाळ यांनी सुद्धा उत्तर दिलेलं होतं की तुमच्या तक्रारीची नोंद जी आहे ती घेतली जाईल आणि एक गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। मात्र या गोंधळानंतर आता सोडतीला पुन्हा एकदा सुरुवात झाली। ठाकरेंच्या नेत्यांकडून आक्षेप होता, याआधी 2 वेळा सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षित असताना यंदा ओबीसी प्रवर्ग का नाही असा सवाल होता। पुण्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आता राखीव झालेले आहे। पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाची, पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सर्वसाधारण महिलांसाठी पुणे महानगरपालिका आता राखीव, त्यामुळे पुण्याची महापौर ही सर्वसाधारण प्रवर्गातली महिला उमेदवार असणार आहे। त्यामुळे पुण्याची महापौर कोण होणार? सर्वसाधारण प्रवर्गातली महिला महापौर असणार। पुणे पालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेलं आहे। पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की पुणे पालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी हे आता राखीव झालेलं आहे। खरं तर गणेश बिडकर यांचे फलक झळकत होते, मात्र आता त्यांना काही चान्स नाही हे आता निश्चित आहे। महिला सर्वसाधारण प्रवर्गाची पुण्याची महापौर होणार आहे।